वेलकम टू एवस्पिक्स। बहुत थके थके से दिख रहे हो ना, बट आज कोई ब्लॉग नहीं, आज कोई लाइक ऐसे स्टडीज रिलेटेड कुछ भी नहीं। आज मी शेअर करणार आहे माझी लाइक स्टोरी टेलिंग टाइम, समझो गाइज। मतलब आज फर्स्ट टाइम मैंने ओटी एक्सपिरियन्स किया। येस, दॅट ऑपरेशन थिएटर। पहिल्यांदा ऑपरेशन थिएटर मध्ये गेली, तिथे उभे राहिले अँड आय वॉज लाईक ठीक आहे, आय एम रेडी। बट खरं सांगू, आय एम नॉट दॅट रेडी। म्हणजे ना, एमटीपी बघितली, लाईक अ मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, अबॉर्शन ज्याला आपण रेग्युलर टर्म मध्ये म्हणू शकतो, ते बघितलं। आणि असं वाटलं ठीक आहे ना, एवढं काय आहे, आपण प्रोसिजर्स, कॉम्प्लिकेशन्स, मेथड सगळंच वाचलंय, तर ठीक आहे, इट इज इझी टू लाईक बघायला। बट लिटरली सांगू तुम्हाला, म्हणजे तो खूप भारी एक्सपिरियन्स होता। म्हणजे मला शब्दात कसं मांडतो ना, काही कळत नाहीये, बट असं वाटलं भाई की म्हणजे फर्स्ट टाइम मी ओटीमध्ये उभी होती ना, मी म्हणजे डॉक्टरना असिस्ट नाही केलं, पण जस्ट पेशंटला सपोर्ट दिला होता, म्हणजे सरांनी म्हटलं म्हणून। अँड दॅट टाइम आय विल बी लाईक, खरंच मी मतलब मी शेक करत होती, माझा हात थरथर कापत होता आणि असं वाटलं एकदम की भाई अनघा, तू घाबरू शकत नाही, यू हॅव टू बी स्ट्रॉंग यार, यू आर गोइंग टू बी अ डॉक्टर। आणि तेव्हाच रिअलाइज झालं की यार, हे सगळं फक्त पुस्तकांपर्यंत मर्यादित नाहीच आहे। हे सगळं जे आपण एक पुस्तकात वाचलेले सिम्पटम्स आहे, कॉजेस आहे, प्रोसिजर्स आहे, या सगळ्या रिअल पेशंट, रिअल लाईफ, रिअल पेन, हे सगळं आपल्याला डील करायचंय। आणि तुम्हाला सांगू, म्हणजे एक टाइमला ना एकदम विचित्र वाटलं। म्हणजे असं वाटलं की यार, एवढं छोटूसं बाळ, म्हणजे काय याला टर्मिनेट करायचं, काय ही प्रेग्नन्सी तुम्ही अवॉइड करून टाकत आहे भाय। बट मतलब ऍज अ मेडिक हो या फिर या फील्ड मध्ये असल्याने तुम्हाला एक गोष्ट सांगते ना कि मतलब हर चीज को तुम तुम्हारे फीलिंग से, तुम्हारे इमोशन से नहीं जोड़ सकते। बहुत सी प्रेगनेंसीज डिसाइडेड नहीं होती, या फिर वो बहुत सी प्रेगनेंसीज मतलब होनी ही नहीं होती ना, मतलब उसमें सिचुएशंस, कॉम्प्लिकेशंस, कोई बहुत सारी चीजें, दोष, सब कुछ रहता है, तो वी हैव टू दैट टर्मिनेट। मतलब अपने को करना ही पड़ता है वो टर्मिनेट। पर फिर ऐसे फील हुआ कि भाई, मतलब एक चीज आज सिखाया कि हर जगह सिर्फ इमोशंस यूज करके नहीं होता, बहुत सी जगह अपने को ना लिटरली दैट मच प्रैक्टिकल होके पेशेंट के अकॉर्डिंग, सिचुएशन के अकॉर्डिंग वो सब चीजें हैंडल करनी होती है, बिकॉज वी आर अ डॉक्टर। एंड मतलब एक बात बताओ, बहुत अलग सा डर लग रहा था, बहुत अलग सा अजीब लग रहा था। मतलब ऐसा लग रहा था कि आय डोंट नो हाऊ टू पुट इन वर्ड्स, बट त्या दिवशी ना ते सगळं बघणं डिफिकल्ट नव्हतं, बट डिफिकल्ट होतं त्या प्रोसिजरला स्वतः एक्सपिरियन्स करणं। लाईक खरं सांगते, म्हणजे जेव्हा त्या पेशंटला, मतलब त्या लेडीला अॅनेस्थेशिया देऊनही ती अनकम्फर्टेबल होत होती, थोडी तिला होती ती, लाईक थोडी तिला पेन अनुभवत होती ती, आणि दॅट वॉज लाईक की यार नको प्लीज। म्हणजे ऍज अ डॉक्टर मला माहिती होतं की ती प्रोसिजर आपण का करतोय, तिच्या भल्यासाठी करतोय, एव्हरीथिंग वॉज नोन। बट स्टिल कुठेतरी माझ्यातली एक, मतलब ऍज अ इंसान यार, आय फील इमोशनल, आय फील कनेक्टेड, अँड दॅट टाइम आय फील की नो, ऍज अ डॉक्टर यू हॅव टू बी दॅट स्ट्रॉंग। आणि माहितीये या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टींवरून ना, मी खरं सांगते, म्हणजे आजचा एक्सपिरियन्स वरून मला असं वाटलं ना की भाई, जो प्रोफेशन चूज किया है ना, वो लिटरली बहुत अच्छा चूज किया है। मतलब आपल्याला फक्त पुस्तकात वाचून चालणार नाहीये, किंवा फक्त एक्झाम्स काय, व्हायवा काय, प्रॅक्टिकल, जर्नल, या सगळ्या गुंतून चालणार नाहीये, तर वी आर बिकमिंग अ डॉक्टर यार। मतलब लिटरली एक छोटूशा बाळाला घेऊन आपण हँडल करणार आहे, किंवा एक रिअल पेशंट, रिअल लाईफ, या सगळ्यांना हँडल करणं इज नॉट दॅट इझी। मतलब आज का एक्सपीरियंस ना बहुत ही ज्यादा अलग था। मतलब ठीक है, मैं थोड़ा डरी भी थी, मैं थोड़ा-सा अनकंफर्टेबल भी थी, मुझे स्टार्टिंग में देखिए थोड़ा अजीब भी लगा, थोड़ा डर भी लगा, थोड़ी दया भी आई, थोड़ी इमोशनल भी हो गई, बट स्टिल आई कंक्लूडेड कि दैट वाज द राइट टाइम। म्हणजे खरं सांगते की असं वाटलं भाई, बहुत अच्छा प्रोफेशन चूज किया है टू टू डील, टू सेव द लाइफ्स। आई डोंट नो, इट वाज माय एक्सपीरियंस ऑफ ओटी। आपका कैसा था, आप कमेंट में जरूर बताना। थैंक यू। फॉलो फॉर मोर।